नमस्कार, मी डॉक्टर पी.आर. सुरासे, निवृत्त पशुसंवर्धक. आपण पशुपालक आहात, तर आपल्या पशूंचे दंतामुळे नुकसान होऊ नये म्हणून महत्त्वाची माहिती मी आपल्याला शेअर करीत आहे. या पृथ्वीतलावर असा एकही प्राणी नाही की त्याला दंत होत नाही. आपल्या देशात दरवर्षी हजारो प्राणी हे केवळ दंतामुळे मृत्युमुखी पडत असतात. आपल्याकडे जे काही प्राणी असतील, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, या सर्वांना आपण नियमितपणे दंताचे औषध दिले पाहिजे. आपल्याकडे मोठी जनावरे म्हणजे गाई, म्हशी यांना वर्षातून आपण दंताची औषधे द्यायलाच पाहिजे. तसे आपल्याकडे शेळ्या, मेंढ्यांना आपण दर 3 महिन्याला आपण दंताचे औषध दिले पाहिजे. गाईची वासरे 15%, तसेच म्हशीची वासरे ही 25% केवळ दंत झाल्यामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. आपल्याकडे ज्या गाई, म्हशी व्यालेल्या असतील त्यांना आपण व्याल्यानंतर दंताची औषधे दिलेच पाहिजे, नाहीतर त्यांचे दूध कमी होते. कारण दंतामुळे गाई म्हशीचे 25% दूध हे कमी होत असते. म्हणजे जर तुमच्या गाई म्हशी या 12 लिटर दूध देत असतील तर त्या फक्त 9 लिटर दूध देतील. तसेच आता आपण दंतांची जी लक्षणे आहेत ते पाहूया. दंताची लक्षणे म्हणजे प्राणी हे त्यांचे पोट मोठे दिसेल, डेबरे पोट दिसेल, केस गळलेले असतात, पोटसूळ उठतो, चारा खात नाही, त्यांना डायरिया आणि कॉन्स्टिपेशन होते, डिसेंट्री होऊ शकते, तर ते चालताना पडतात, त्यांना चक्कर येते. अशा प्रकारची विविध लक्षणे ही दंताच्या प्रकारानुसार असतात. कारण दंत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दंतासाठी वापरायची जी औषधं आहेत ती मार्केटमध्ये विविध प्रकारात उपलब्ध आहेत आणि चांगल्या प्रकारची हायर अँटी इन्फेक्टिसाईड औषधे डिवर्मर आहे ती, आणि आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कोणतीही औषध आपण वापरू शकता. परंतु औषध देताना आपण डॉक्टरचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण औषधे ही वजनानुसार वापरायची असतात. तसेच औषधी आलटून पालटून वापरायचे असतात. एकाच प्रकारचे औषध वापरू नये. एकाच प्रकारचे औषध वापरले तर त्याचा फायदा होत नाही. औषधेचे प्रकार म्हणजे अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, फेनबेंडाझोल, पॅलाक्विड टॅबलेट बोलस, हायटेक बोलस, अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधे आपण डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरू शकतात. मित्रो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असल्यास आपण सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.